करण्यात आला। श्री मंगेश कुडाळकरनी आमचा खूप चांगल्या पद्धतीने सत्कार केला। आम्हाला खूप अप्रिशिएटेड वाटलं आहे आणि आम्ही आता याच्यापुढे अजून जास्त मेहनत करणार त्यांच्या या सत्कारामुळे। हां, वेदांश्री अजित जाधव 87 आता डॉक्टर बनायचं आहे, नीट करते। आज सत्कार करण्यात आला आमचा। हो, बहुत अच्छा लगा इधर जब सत्कार किया गया, तो और मेहनत करेंगे ताकि इससे अच्छे मार्क्स आए। थैंक यू। आज या ठिकाणी शिवसेना शाखा क्रमांक 169च्या वतीने इयत्ता 10वी आणि 12वीमधील यशवंत आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे। मला वाटतं हा जवळजवळ 31 वर्ष झाली मी सातत्याने हा कार्यक्रम करत आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक त्यांचं गुणगौरव तर आपण करतोच, पण त्यावर त्यांना उत्तेजन देणं, त्यांना त्यांचं मनोबल वाढवणं हा त्याचा मागचा उद्देश आहे। आणि त्याच्यामुळे नक्कीच यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांना सत्कार केलेला आहे आज ते सुद्धा फार मोठे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं काम आज करत आहेत, विविध क्षेत्रामध्ये ते नाव काढत आहेत आणि अशामुळे अशा प्रकारचे कार्यक्रम सातत्याने झाले पाहिजेत म्हणून माझ्या विधानसभेतील सर्वच माझे 7 वॉर्ड आहेत, 7ही प्रभागांमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम आपण करत आहोत। हा पहिला कार्यक्रम 169 प्रभागाचा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इतर सर्वच विभागाचा सुद्धा कार्यक्रम आपण लवकरच घेणार आहोत। महिला खूप मोठ्या प्रमाणात उत्तीर्ण झालेल्या आहेत, काय सांगाल? महिलांचं विशेष करून कौतुक, मुलींचं कौतुक आणि ज्या प्रकारे आपल्या महिला मुली भरारी घेत आहेत ते बघून खरोखरच चांगलं वाटतं आहे। आज देशाचं संरक्षण करण्यामध्ये सुद्धा मुली आपल्या कमी पडत नाही आहेत, महिला कमी पडत नाही आहेत आणि म्हणूनच महिलांचं मी खरोखर सन्मान करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। ह्या विद्यार्थी गुणगौरव समारंभामध्ये आम्ही जवळजवळ इयत्ता 10वी 12वीमधील विद्यार्थ्यांना ज्यांना 60% वरती ज्यांना मार्क मिळालेले आहेत त्या सर्वांचा सत्कार आज या ठिकाणी केलेला आहे। मग त्या चेंबूर आणि कुर्ला किंवा मानपूर परिसरातील किंवा घाटकोपर परिसरातील सुद्धा सर्व शाळातील विद्यार्थी आज या ठिकाणी उपस्थित आहेत। सेटिस्फैक्शन मिलता है उनको डिलीवर किया है MLA ने, तो मुझे ये बात काफ़ी अच्छा लगा। सो दैट्स नाइस, दैट्स अ नाइस फीलिंग, अ प्राउड मोमेंट फॉर आवर पेरेंट्स, आवर टीचर्स एंड एवरीवन। थैंक यू। आम्हाला खूप आनंद झाला की माझ्या मुलाला 12वीमध्ये 70% मिळाले आहे आणि आमच्या शिवसेनेत शाखेतर्फे त्याचा सत्कार करण्यात आला। आम्हाला खूप आनंद झालेला आहे। याच्यामुळे माझ्या मुलाला प्रोत्साहन मिळेल की पुढे जाऊन अजून मी काही चांगलं करू तर मला परत प्रोत्साहनमध्ये मिळेल। हा सत्कार मंगेश कुडाळकर आहेत यांनी केलेला आहे। सत्कार महत्त्वाचा आहे, याच्यामुळे मुलांना एक प्रोत्साहनही मिळतं की पुढे आपण अजून चांगला अभ्यास करून अजून चांगल्या टक्केवारी पाडेल तर आपल्याला परत असं काही प्रोत्साहन परत मिळेल। मला 70% मिळाले HSC बोर्ड्समध्ये। अजून खूप मेहनत करेल, अजून चांगले टक्के येण्यासाठी। मी आता नीटची परीक्षा दिली आहे तर MBBS। हां, माझं नाव हर्षल उमेश वालवलकर। आमची एक संस्था आहे हेल्पिंग हँड्स कुर्ला रेसिडेंट। आज इथे जमलेल्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना आम्ही ह्या शीट्स, करिअर गायडन्स शीट्स डिस्ट्रीब्यूट केल्या आहेत, ज्याच्यामध्ये वेगळे कोर्स आहेत। 10वी नंतर कुठचा कोर्स करावा, 12वी नंतर कुठचा कोर्स करावा, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स थ्रू याची पूर्ण माहिती दिलेली आहे। या शीट्स आज आम्ही इथे जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांना डिस्ट्रीब्यूट केलेला आहे आमच्या संस्थेमार्फत, ज्याचं नाव आहे हेल्पिंग हँड्स कुर्ला रेसिडेंट। 92.40% मला आले 10वीत। किती डिफिकल्ट होतं, काय अवघड होतं का आणि मम्मी पप्पा टीचरचा सपोर्ट कसा भेटतो? टीचर्स आणि आईबाबांनी खूपच सपोर्ट केला आणि जर तुम्ही सुरुवातीपासूनच तुम्ही करत आले तर तुमच्यासाठी एवढं डिफिकल्ट नसेल आणि तेवढं रिव्हिजन तुम्ही केलं तर तुमच्यासाठी डिफिकल्ट नसेल। पुढे काय बनणार? पुढे अजून खूप सारे ऑप्शन्स आहेत आम्हाला फायनल करायचे। अच्छा, डिफिकल्ट आहे पुढे, अवघड आहे काय टास्क? तुमचं आधीपासूनच ठरलेलं असेल तर वेल अँड गुड, पण जर असं माझ्यासारखं असेल तर फायनल करायचं असेल तर आधीच करा, जास्त वेळ लावू नका। प्रकारे सत्कार आणि मनोबल वाढवणं किती फार महत्त्वाचं आहे। जे आमची विभागाचे लाडके कार्यसम्राट आमदार मानसिंग मंगेश कुडाळकर हा जो कार्यक्रम वर्षानुवर्षे म्हणजे करतायत हे
आज या ठिकाणी कुर्ला विधानसभा, शिवसेना कुर्ला विधानसभा युवासेनाच्या वतीनं या ठिकाणी आज विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. मी खास करून त्या ठिकाणी आज आमचा जयला शुभेच्छा देतो, त्याचं अभिनंदन करतो की ही वेळ आहे की या विद्यार्थ्यांना एम्पॉवर करणं, त्यांचा गौरव करणं. कारण हे वय असं असतं की या वयामध्ये 10वी झालेली आहे, पण पुढे काय, म्हणून त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांना एम्पॉवर करणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि आत्ताच ह्या कार्यक्रमामध्ये माननीय आमदार मंगेशजी कुडाळकर हे सुद्धा या ठिकाणी होते. त्यांनीसुद्धा विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. या ठिकाणी उपस्थित असणारे सर रमेश मेळकुंडे सर यांनी एक अतिशय चांगलं वाक्य वापरलं, ते म्हणजे संगत. कारण हे वय असतं, ह्या वयामध्ये संगतीचा खूप परिणाम होतो प्रत्येक विद्यार्थ्यावर. आणि ज्याला संगत चांगली मिळते, म्हणजे आम्ही असं म्हणतो की whom you are associated with, संगत चांगली मिळाली तर निश्चितपणे या विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रकारे आयुष्यामध्ये मोठं होण्यास मदत होते. आज जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रातून सुद्धा अनेक मुलं ही MPSC UPSC ह्या एक्झाम पास होत असतात आणि त्यासाठी आपल्याला संगत खूप महत्त्वाची आहे. त्यांनी एक गोष्ट खूप चांगली सांगितली की मोबाईलची संगत ही आपल्याला किती असावी आणि किती प्रमाणात असावी, हे सुद्धा फार महत्त्वाचं वाक्य त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं. तर या वयामध्ये जर आपल्याला निश्चितपणे जर चांगली संगत मिळाली तर ही मुलं IAS IPS झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि मला खात्री आहे की अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांचा जेव्हा गुणगौरव सोहळा करतो, त्यांना एम्पॉवर करतो, त्यावेळेला ते निश्चितपणे आपल्या करिअरच्या दिशेने वाटचाल करत असतात.